गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीत आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची मोठी लगबग पाहायला मिळत आहे। राज्यभरातून पायी चालत येणाऱ्या आणि विविध वाहनातून दाखल होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर शहर सज्ज होत असून रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छतेच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे। खड्डेमुक्त रस्त्यांसाठी काँक्रिटीकरण, आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या दिंड्या आणि वारकऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा नाहक त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे। शहरातील मुख्य मार्ग, दर्शन रांग परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावरील खड्डे तातडीने काँक्रीटने बुजविण्याचे काम सध्या जोरदार सुरू आहे। यामुळे पावसाळ्याच्या दिवसात चिखल आणि अपघातांचा धोका टळणार असून वारकऱ्यांची वाटचाल सुखकर होणार आहे। धुळीचा त्रास रोखण्यासाठी आधुनिक मशीनचा वापर, शहरातील वाढती रहदारी आणि सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असते। या धुळीचा त्रास भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना होऊ नये म्हणून नगरपालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे। यासाठी शहरात धूळ निर्मूलन मशीन फिरवून रस्ते स्वच्छ केले जात आहेत। या आधुनिक यंत्रणेमुळे हवेतील प्रदूषणावर आणि धुळीवर नियंत्रण मिळवणे सोपे झाले आहे। आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रशासनातील सर्वच विभाग सतर्क झाले आहेत। प्रशासनाच्या या वेगवान कामामुळे यंदा वारकऱ्यांना अधिक स्वच्छ, सुंदर आणि खड्डेमुक्त पंढरपूर पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। विठुरायाच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी संपूर्ण पंढरी नगरी आता सज्ज होत आहे आणि मुख्याधिकारी महेश रोकडे हे स्वतःच त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी अतिशय उत्साहाने सेवा बजावताना दिसून येत आहे।